नमस्कार मंडळी, मी शिवन्या आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण गेल्या काही दिवसांपासून मला सतत हे प्रश्न येत आहे। माझ्या खात्यात पैसे आले नाहीत, नाव लिस्ट मध्ये आहे तरीही हप्ता नाही, केवायसी पूर्ण आहे तरी पैसे का अडकलेत? तरी हाच प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पैसे आले नाहीत तर त्यामागची खरी कारणं कोणती आणि आता तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे। पैसे आले नाहीत मुख्य कारणे तर सगळ्यात आधी केवायसी अपूर्ण असणं हे सर्वात मोठं कारण आहे। जर तुमचे आधार कार्ड, बँक अकाउंट, मोबाईल नंबर हे तिन्ही एकमेकांशी लिंक नसतील किंवा केवायसी पेंडिंग, इनकम्प्लीट येत असेल तर पैसे थेट अडकतात। त्यामुळे सगळ्यात आधी केवायसी कंप्लीट आहे का ते नक्की तपासा। दुसरं कारण आहे बँक अकाउंट ऍक्टिव्ह नसणं। खूप वेळा असं होतं की आपलं बँक अकाउंट बराच काळ वापरात नसतं, डोरमेंट झालेलं असतं किंवा चुकीचा IFSC कोड दिलेला असतो। अशा परिस्थितीत पैसे ट्रान्सफर फेल होतो। जवळच्या बँकेत जाऊन अकाउंट ऍक्टिव्ह आहे की नाही हे आपल्याला एकदा तपासून बघायचं आहे। तिसरं महत्त्वाचं कारण आहे बँक आधार आणि बँक लिंक नसणं। अनेक जण म्हणतात सगळं बरोबर आहे तरी पैसे आले नाहीत, पण जर आधार बँक लिंक नसेल तर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत नाही। बँकेत CSC सेंटरवर किंवा अधिकृत पोर्टलवर आधार बँक लिंक आहे का नाही हे तपासायचं आहे। चौथं कारण आहे अर्जामध्ये चुकीची माहिती, म्हणजेच अर्ज भरताना कधी कधी नाव स्पेलिंग चुकतं, जन्मतारीख मिसमॅच होते, बँक अकाउंट नंबर चुकीचा, अशा छोट्या छोट्या चुका सुद्धा पैसे थांबवू शकतात। आधार कार्डवर माहिती आणि अर्जातील माहिती ही एकसारखी असणं खूप गरजेचं आहे। आणि पाचवं कारण आहे व्हेरिफिकेशन अजून पूर्ण न होणं किंवा काही अर्ज सबमिटेड आणि टिकमार्क असं दिसतात पण व्हेरिफिकेशन पेंडिंग असतं। अशा वेळी पैसे लगेच येत नाहीत, पुढच्या टप्प्यात येतात। त्यामुळे घाई न करता ऍप्लिकेशन स्टेटस हे तपासायचं आहे। सहावं कारण आहे सगळ्यांना एकच वेळी पैसे येत नाहीत। हे लक्षात ठेवायचंय, सरकार पैसे टप्प्याटप्प्याने देते, म्हणजे आज काही लोकांना, उद्या काही लोकांना, तर परवा काही लोकांना येतात। त्यामुळे इतरांना आले म्हणजे आपल्याला लगेच येतील असं नाही। सातवं कारण आहे सर्व्हर इश्यू किंवा टेक्निकल प्रॉब्लेम, म्हणजे सर्व्हर डाऊन असणं, पोर्टल अपडेट नसणं, बँक साईट प्रॉब्लेम असणं, यामुळेही पैसे थोडे उशिरा येऊ शकतात। अशा वेळी घाबरायचं कारण नाही। तर नेमकं आपण करायचं काय, तर केवायसी कंप्लीट आहे का तपासायचं, आधार बँक लिंक आहे की नाही तपासायचं, बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहेत की नाही हे तपासायचं आहे, अर्जातील माहिती मॅच आहे का तपासायचं आहे। फक्त ऑफिशियल अपडेटवर विश्वास ठेवायचा, अफवांवर विश्वास ठेवू नका। मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा की माझे पैसे आले आहेत किंवा माझे अजून आले नाहीत। मी शक्य तेवढ्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणार आहे। जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण अशी खरी स्पष्ट आणि अपडेटेड माहिती मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते। त्यामुळे माझ्या चॅनलचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकाल। तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।